यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। खरं तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणे मुळात अत्यंत दुःखद गोष्ट आहे आणि त्यात आपल्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार होतात तर हे त्याला लगाम अशा पद्धतीने बसलं पाहिजे की पुन्हा झालंच नाही पाहिजे। याच्यासाठी प्रशासन की भूमिका प्रशासन बजावत असेल, पण आपण या ठिकाणी लोकजागृती करून हा जो विषय आहे हा विषय खूप गंभीर आहे आणि या समस्या खूप वाढत चाललेल्या आहेत। आपण जर पाहिलं असेल तर मंदिरातले पुजारी अक्षता म्हात्रे यांच्यावरती बलात्कार करून त्यांचा खून केला जातो। मंदिरातल्या पुजाऱ्यांनी ही गोष्ट करणं कितपत योग्य आहे? माझा तर प्रश्न आहे की यापूर्वी आपल्या गावात मंदिरं होती की नाही? तर आपल्या गावात मंदिरं होती। पण आपल्या जेव्हा गावात मंदिरं होती तेव्हा गावात पुजारी कोण होते? तर या गावात पुजारी आपले आजोबा पंजोबा होते। त्यामुळे गावातल्या कुठल्याही मंदिरात कधीही बलात्कार झाला नाही, महिलेची छेड काढली गेली नाही। परंतु आता पुजारी कोण आहेत? आताचे पुजारी आपण जर पाहिलं तर हे सगळे अंटिनेवाले आहेत। म्हणजे अंटिनेवाल्यांनी अशा प्रकारे हे ज्या आपल्या तरुण मुलींवरती एक ती आश्रय घ्यायला गेली घरात घरगुती भांडण म्हणून। आणि मंदिर कशासाठी आहे की माझ्या काय व्यथा असतील ते मी तिथे जाऊन त्याच्यासमोर गाराने मांडेल, म्हणजे आमच्या इकडले आपली पद्धत आहे आणि असा आश्रय घेण्यासाठी गेलेल्या याच्यानंतर या महिलांनी मंदिरात जायचं की नाही हा देखील प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेला आहे। मग मंदिरात कशासाठी जायचं? बलात्कार करून घेण्यासाठी जायचं का? तर त्या पुजाऱ्यांनी अशा प्रकारे बलात्कार करून त्याचा खून केला। खून करून सुद्धा निर्भीडपणे वागत होते। अशा प्रकारचा भयान प्रकार या ठिकाणी आपल्या नव्या मुंबईमध्ये झालेला आहे। कोपरखेरण्याची मुलगी अक्षता हिच्यावरती बलात्कार होतच तर नाही तर उरणमध्ये यशस्वी शिंदेवर देखील काही म्हणतात तिचा प्रेम प्रकरणातून झाला, काही म्हणतात जिहाद झाला, काही म्हणतात की ती गेलीच नसती तर झालाच नसता। मग तो जर जिहाद असेल तर माझ्या अक्षता म्हात्रेचं काय आहे? म्हणून माझा प्रश्न आहे की मंदिर सुरक्षित नाहीयेत। मंदिरामध्ये आपल्या गावच्या मंदिरात आपलाच पुजारी असला पाहिजे आणि गावचा पुजारी असेल तर या घटना कधीच घडणार नाही। कारण का? तर त्या मंदिरात येणार त्याची नात असेल, त्याची बहीण असेल, त्याची आई असेल, त्याची नातेवाईक असेल, आपल्या रक्ताचे असेल, आपल्या गावातले असेल। त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे पुजारी जे तिथून आल्यात तिकडे यांना परत पाठवण्याचा हा प्रशासन काम करणार आहे की नाही? की आज उरण मधला जो प्रकार घडलेला आहे, मला डीसीपी पानसरे साहेबांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो की ते 2 दिवस द्या म्हणले आणि 2च दिवसात आरोपी पकडला। म्हणजे गुन्हेगारांचा कर्दन काल असणारे डीसीपी पानसरे साहेब, विवेक पानसरे साहेब आहेत आणि त्यांनी ते खरोखरच 2च दिवसात पकडला। मला याच्यावरती आणखी पुढे जाऊन बोलायचं आहे की असे जर पोलीस सतर्क राहिले, ज्या वेळेस एखादी मुलगी मिसिंग होते त्यावेळेस काही पोलीस तक्रार घ्यायची टाळाटाळ करतात। तुम्ही पोलिसाला पहिली केव्हा खबर द्यायला जातो तेव्हा 50% पोलीस हे टिंगलीवर घेऊन जातात। कुठेतरी पाहुणे गेले असेल, कुणाकडे मित्रासोबत गेले असेल, नातेवाईकांकडे गेले असेल, आम्ही शोध करू। पण त्यांनी जर सिरियसनेस घेतला, तात्काळ जर त्यांनी सिरियसनेस घेतला तरी अशा घटना घडण्यापासून थांबतील, ही परिस्थितीच आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकाराला आला जर घालायचा असेल तर आम्ही जेव्हा परप्रांतीयांना सहारा देतो, त्यांना रोजगार देतो, बघा आज इस्त्रीचे कपडे आपण घालतो, तो पण युपीचा किंवा बिहारचा आलेलाच माणूस आहे, त्याच्याकडून आपण इस्त्री, आपली पोरं इस्त्री पण कपड्याचं दुकान टाकत नाही। किंवा जसं रस्त्यावर निघालो वडापाव खायचा असेल
तरी पाववाला भैयाच आहे. म्हणजे आपण त्यांना भाभी आणि भैयाच बोलतो, ऐकलं. परंतु याच्यामध्ये सुद्धा सगळेच भैया सारखे नाहीत. याच्यामध्ये पुजारी भैया ते अत्यंत खतरनाक आहेत. ज्या प्रकारे हा जो प्रकार घडलेला आहे, तर सगळेच भैया वाईट नाहीत ना, सगळ्याच भैयांनी काय केलेले नाही. परंतु हे पुजारी, स्पेसिफिक पुजारी जे आहेत, त्यांनी या घटना घडवलेल्या आहेत, त्यांनी या घटना घडतात. तर माझं म्हणणं आहे, परवा आदरणीय गणेश नाईक साहेबांनी परवाच्या मोर्चात अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे. परंतु माझी म्हणणं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने की फास्ट ट्रॅकवर ही केस चालली पाहिजे आणि 45 डेज मध्ये हा निर्णय निकाली लागला. 45 दिवसात जी काय त्याला जन्मठेप आहे, याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या क्रिमिनल ऍक्ट आहेत त्याप्रमाणे त्यांना ती सजा होणार आहे. जन्मठेप होईल का फाशी होईल हा नंतर, म्हणजे तो न्यायालयीन भाग आहे. परंतु तो फास्ट ट्रॅकवर झाला तर हे प्रकार कमी घडतील आणि हे प्रकार घडूच नये. आज उत्तर भारतीयांनी किंवा त्या ब्राह्मणांनी बलात्कार केलेला आहे या आपल्या भगिनीवरती, अक्षतावरती. परंतु असे बाकी पण ठकास माटक खूप आहेत. केवळ हा निमित्त आहे, यांनी तर केलंच केलंय. अक्षता म्हात्रेच्या ऐवजी कुलकर्णी लेले टिप्पणीस असती तर आज लाखोने करोडो लोक रस्त्यावर मेणबत्त्या येऊन आले असते, करोडो लोक. परंतु ही म्हात्रे आहे, तो नाही, ही शिंदे आहे, ही म्हात्रे आहे. लक्षात घ्या माझं बोलण्याचं उद्दिष्ट काय. आणि म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे की, तर मला वाटतं एखाद्या प्रकारची लढाई सुरू झाली, अरे म्हणजे सर्रास जर असं होत असेल तर दॅट इज बॅड. खूप म्हणजे माझ्या या आया बहिणीने बाहेर निघायचं कसं, हा प्रश्न आहे. प्रश्न माझा असा, लोक म्हणतील हा पुन्हा मंदिराच्या पुजाऱ्यांवर काय येतो. तर प्रश्नच माझा यासाठी आहे की ज्या वेळेस माझ्या गावचा आजोबा पुजारी असायचा त्यावेळेस गावावरती संकट पण येत नव्हते, गावात लोक आजारी पण पडत नव्हते. मग कुणाचा डोकरा आहे त्यांनी इबूत लावली का लोक बरी व्हायची. परंतु आता आपण पाहता की कित्येक ठिकाणी सातत्याने हा आकडा वाढत चाललेला आहे. नवी मुंबई पोलीस कमिशनर साहेबांना मी विनंती करेन की पुढारी बोलून गेले तरी प्रशासकीय काम तुम्हाला करायचं आहे. मी आदरणीय पानसरे साहेबांना, विवेक पानसरेंना विनंती करतो की आपण या उरंत छडा फास्ट ट्रॅकवर घ्या. आणि त्याचा तो एकटाच होता का, मारणारा जो दाऊद होता तो एकटाच होता का, कारण तिच्या असे वार केलेले आहेत तो एक माणसांनीच केलेले असतील का, तर तो पुढे शोध घ्या. म्हणून आणि पोलिसांनी जे काम केलं, पोलिसांचा धाक कमी काय झाला, तर काय झालं की लगेच आमदार पोलीस स्टेशनला फोन करतात, हा माझा कार्यकर्ता आहे, म्हणून तो धाक कमी झाला. या आमदारांनी सांगितलं पाहिजे की त्याला जन्मठेपेची शिक्षा द्या, त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तात्काळ त्यांना या ठिकाणी जी काय सजा आहे सजा देणार आहे का आपण मागणी करू शकतो. पण आता ही मागणी एवढी रास्त आहे की त्यांना फास्ट ट्रॅक लावून तात्काळ निर्णय द्या, नाही तर कसाब सारखं बिर्याणी द्यायला जाऊ नका. माझं म्हणणंच हे आहे. आता मग काय आमचे निकम साहेब गणेश नायकांनी परवा दादांनी सांगितलं की निकम साहेबांनी यांच्या अपॉइंट करतो आणि फास्टॅग सारखी बिर्याणी त्याला द्यायला नको कसाब सारखी. म्हणून यांना निर्णय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रात केले जाईल रिपब्लिकन पक्षातर्फे. नव्या मुंबईत माझ्या अक्षता म्हात्रेचं ज्या प्रकारे या नव्या मुंबईमध्ये मंदिरात तिच्यावरती जो पार्श्व बलात्कार करण्यात आला 1, 2 तिघांनी, त्या तिघांना तुम्हाला फाशी द्यायची आहे की नाही तो न्यायदेवतेचा प्रश्न आहे. पण माझं म्हणणं आहे तुम्हाला फाशी नसेल द्यायची तर त्यांना सोडून द्या. त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आम्ही लाडकी बहीण योजना ही गोरगरिबांसाठी खरंच चांगली आहे की ज्यांना जे निराधार आहेत त्यांच्यासाठी खरंच चांगली आहे. पण ज्यांच्या घरात पंखा आहे, त्यांच्या घरात गाडी आहे आणि जी बहीण सुरक्षित नाही त्या बहिणीला ते 1500 रुपये काय करायचे आहेत. त्यापेक्षा तिला संरक्षण द्या आणि संरक्षण देण्यासाठी ते 1500 रुपये तिकडे वापरा आणि पोलीस भरती करा आणि पोलीस वाढवा. आणि पोलीस वाढवाल तर महिला पोलीस वाढवा, स्पेसिफिक महिला पोलीस वाढवा.
आज खरं सांगायचं म्हटलं तर महिलांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की या दीड महिन्यामध्ये आज नवी मुंबई आणि रायगडमध्ये म्हणजे आम्ही ज्या भूमीत राहतो या परिसरात अशा या 3 घटना झालेल्या आहेत. आणि तुमच्या माहितीनुसार सांगतोय की आज माझ्या महिलेला मी आता या कार्यक्रमासाठी आम्ही नियोजन केले त्यावेळेला माझ्या महिलांकडनं मला प्रश्न विचारण्यात आलं की ताई, जर अशा पद्धतीने जर या महाराष्ट्रामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये या नवी मुंबईमध्ये जर घटना घडत असेल तर आपली मुलगी, आपली आई, आपली बहीण इथे सुरक्षित आहे का, हे पहिला प्रश्न आहे. तर यासाठी माझा प्रशासनाला एक निवेदन आहे की इथेशी महिला कशी सुरक्षित झाली पाहिजे, तर यासाठी काय यंत्रणा लावली पाहिजे. आता उरणमध्ये सांगितलं की सीसीटीव्ही नाहीयेत म्हणून हा आरोपी पकडला जात नाहीये. मग या परिसरात ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीयेत अशा ठिकाणी सीसीटीव्हीची मागणी आमची प्रथम आहे की जेणेकरून आमची मुलगी, आमची बहीण, आमची आई या अशा या आता 3 बळी गेलेल्या आहेत, याचा पुढचा हा प्रसंग असा घडला नाही पाहिजे. तर या महाराष्ट्राच्या पोलीस दलाला सुद्धा माझं एक निवेदन आहे की त्यांनी अशी जेव्हा कंप्लेंट द्यायला जातो आम्ही, किंवा माझी माता असू द्या, भगिनी असू द्या, ते टिंगलटवालीवर घेऊन जातात आणि त्याच्यानंतर हा प्रकार घडला जातो. 2-3 दिवस तिचा लापताच होता. जर याच्यावर लगेच कारवाई झाली असेल तर माझी आज यशस्वी शिंदे ही जर मुलगी 22 वर्षाची आहे ती वाचली असते असं आम्हा सर्व महिलांचा एक म्हणणं आहे. तर प्रत्येक महिलेला सुरक्षितता मिळण्यासाठी जशी मुख्यमंत्री लाडकी योजना आहे तर आम्हाला सुरक्षितता मिळाली पाहिजे. ते 1,500 नाही मिळाले तरी चालतील. मुख्यमंत्र्यांना आमचं एवढंच निवेदन आहे की आमच्या सुरक्षेसाठी जेवढं काय वापरता येईल असं वापरून आम्हाला सुरक्षितता द्यावी. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. कोई भी महिला है अकेले घर से ना निकले, कोई भी बहन है अपनी सुरक्षित नहीं है तो अगर बॉम्बे के अंदर भी ये हो रहा है, दिल्ली में भी मैं आई हूँ, उधर से भी काफी होता था, अगर बॉम्बे के अंदर ये चालू हो गया, कोई भी पहली बहन है अपनी वो अपने घर से अकेले ना निकले, झगड़ा करके कुछ भी करके, ताकि कोई दूसरा उसका फायदा ना उठा सके, कोई भी गलत काम ना कर सके. सारी बहनों को यही निवेदन करती हूँ कि कोई भी बहन अकेले ना निकले. आज का जमाना ऐसा नहीं है, अपनी बहन को किसी भी अपने सामने उसको बताए. सुरक्षितेचा प्रश्न खूप मोठा आहे. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारने महिलांच्या सुरक्षिततेकडे प्रथम दर्शनीय लक्ष दिलं पाहिजे. ज्या मुलींवर हे अन्याय होतात त्या मुलींच्या घरच्यांना सांत्वन करून त्यांची भावना हे करण्यापेक्षा सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. आज या महाराष्ट्राला न्यायाची खरंच खूप गरज आहे. अक्षदा म्हात्रे असू द्या, यशस्वी शिंदे असू द्या, ह्या काही दुष्कृत्यांना बळी पडलेले आहेत, यांना खरंच न्याय मिळाला पाहिजे. सरकारने यांना न्याय द्यावा ही आमच्या सगळ्या महिला भगिनींची विनंती आहे. नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने शांततेने आंदोलन करू आणि पुढचा मार्ग आम्ही अवलंबू. आमची सरकारला एवढीच विनंती आहे. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.